मागील 3 दिवसांपासून मुंबईमधल्या सुप्रसिद्ध जुहू चौपाटीवर प्लास्टिक कचऱ्यानं अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे। लोकशाही मराठीनं या गंभीर परिस्थितीची दखल घेत सलग 3 दिवस या भागाची पाहणी केली। स्थानिक नगरसेविकांना परिस्थिती दाखवली, मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे तिसऱ्या दिवशीही चौपाटीवरील परिस्थिती जैसे थेच आहे। या विस्तीर्ण पसरलेल्या चौपाटीवर प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग जसेच्या तसेच आढळून आले आहेत। मुंबई महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। चौपाटीवरती रोज फिरायला येणाऱ्या नागरिकांनीही याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत पालिकेच्या ढिम्म कारभारावर आपली नाराजी बोलून दाखवली। या संपूर्ण परिस्थितीवर सविस्तर प्रकाश टाकणारा आमचा विशेष रिपोर्ट। जुहू चौपाटीवरील कचऱ्याची परिस्थिती जैसे थे। लोकशाही मराठीच्या पाठपुराव्यानंतरही पालिकेचा ढिम्म प्रतिसाद। रोज साठणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात आजारांचा प्रादुर्भाव। मुंबईची चौपाटी म्हणजे पर्यटकांचा हक्काचं ठिकाण, पण आज या जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। माझी मागची दृश्य जर आपण पाहिली तर सलग तिसऱ्या दिवशी देखील लोकशाही मराठी या कचऱ्याच्या साम्राज्याचा आढावा घेत आहे, पण प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाहीये। भरतीसोबत समुद्रानं मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिक आणि इतर कचरा जो आहे तो किनाऱ्यावरती फेकलेला आहे। 3 दिवस उलटूनही हा कचरा उचलण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न होताना दिसत नाहीये। जुहू चौपाटीला या प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी वेगवान पावले उचलणार का, याकडे आता संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबईकरांचं आवडतं विरंगुळ्याचं ठिकाण असलेल्या ऐतिहासिक जुहू चौपाटीवर सध्या प्लास्टिक कचऱ्याचं मोठं साम्राज्य पसरलंय। चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांकडनं टाकला जाणारा कचरा आणि समुद्रातनं वाहून येणाऱ्या प्लास्टिकमुळे जुहू किनाऱ्याचं सौंदर्य पूर्णपणे धोक्यात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ढिम्म कारभार चव्हाट्यावर आलाय। याबाबत लोकशाही मराठीनं सलग तिसऱ्या दिवशी चौपाटीवरील परिस्थितीचा रियालिटी चेक केला असता एकूण परिस्थिती जैसे थेच दिसून आली। बुधवारी पालिकेच्या माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जुहू चौपाटीला सकाळी भेट दिली। त्यांनी प्रत्यक्ष कचऱ्याच्या साम्राज्याची पाहणी केली। या दौऱ्यादरम्यान त्यांनी पालिकेच्या संथ आणि ढिसाळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले। मुंबईची शान असलेल्या जुहू चौपाटीची ही अवस्था महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे, असा थेट आरोपच त्यांनी केलाय। किशोरी पेडणेकर आज स्वतः या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। ताई, इथे आल्यानंतर काय नेमकी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते? लोकशाही मराठी म्हणून आम्ही 3 दिवसापासून याचा आढावा घेतोय, जैशी ती तशीच परिस्थिती आजही आम्हाला पाहायला मिळते। मला आश्चर्य वाटतंय, या प्रशासनाला किती पाठीशी घालायचं। ढीगच्या ढीग कचऱ्याचे आपल्याला दिसत आहेत आणि नुसते ढीग नाहीत तर 4-4, 5-5 फुटाचे आता ढीग दिसत आहेत। खाली 2-2 फुटाला कचरा लागतोय आणि अख्खा 300-500 मीटरचा हा समुद्र किनारा इतक्या प्रचंड प्लास्टिक आणि घाणीनी भरलेला आहे। मला माहिती दिली की 75 लोक मी ह्या समुद्र किनारी लावले आहेत। इथे जे काही दिसत आहेत 5, 7, 8, 9 मोजून 10 म्हणजे 75 लोकांचे पैसे घेणार आणि काम 10 लोक करणार। त्यांचे वॉर्ड ऑफिसर आजही फोन उचलत नाही। मला वाटतं ही कल्पना आल्यानंतर वॉर्ड ऑफिसर आजही इथे हव्या होत्या, पण त्या असा लगाम झालेले सरकार झाले। किशोरी पेडणेकरांच्या पाहणी दौऱ्यानंतर आणि लोकशाही मराठीच्या सततच्या दबावानंतर अखेर पालिकेच्या के वेस्ट वॉर्डचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। परिस्थितीची पाहणी केल्यानंतर या अधिकाऱ्यांनी चौपाटीवरील कचरा उचलण्यासाठी सध्याची यंत्रणा कमी पडत आहे अशी स्पष्ट आणि उघड कबुलीही दिली। आज तुम्ही जेव्हा किशोरी पेडणेकर आणि आम्ही 3 दिवसापासून दखल घेतोय तेव्हा तुम्ही आज पोहोचतायत, काय सांगा? आम्ही रोज असतो इथे, रोज असतो आम्ही आणि आमचं कर्मचारी असतात पूर्ण। सकाळपासून इथेच आहेत, तुम्ही आम्हाला दिसले। किती वेळापासून तुम्ही इथे आहात? इथे आता सागरकुटीला आम्ही भारत पोषण म्हणून इथे आमचे कामगार असतात, उपस्थित असतात, पुन्हा अधिकारी पण असतात आणि कामगार सांगितले जातात 75 हे एका शिफ्ट मध्ये 10 पण कामगार दिसत नाही। का माहिती आहे, 6.5 किलोमीटरचा हा पूर्ण बीच आहे। मोरेगाव ते आपला कोलीवाड्यापर्यंत
6.5 किलोमीटर आहेत आणि सर्व असं जास्त कचरा हा आपला मेन बीच मध्ये आणि हा बोरलाच्या इथे आहे, तिथं सगळा पूर्ण लोड येत आहे कचऱ्याचा. काल ज्या वेस्टच्या अधिकारी आहेत स्वाती कुडाळे, या स्वतः आल्या होत्या. आम्ही जेव्हा बातमी दाखवली त्याच्यानंतर मग आज तशी दखल का घेतली गेली नाही? खरं तर माध्यमं येतात म्हणून दाखवण्यासाठी तात्पुरता त्या आल्या होत्या का? कारण सकाळपासून ते संध्याकाळपासून 10 वाजेपर्यंत चालू असतं. आपल्याकडे डंपरचेही लावलेले आहेत आणि ऍडिशनल अजून आपण मशीन लावतोय. आज 75 बोलले, आपण त्या टोकापासून यापर्यंत आलो. 15 माणसाच्या वर तुम्हाला माणसं दिसतायत का? काय तोंडावर खोट, इतके निलाजरे प्रशासन झालेलं आहे की यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पहिल्या दिवशी लोकशाही मराठीनं जुहू चौपाटी परिसराचा आढावा घेतला. यानंतर के वेस्ट वॉर्डच्या अधिकारी स्वाती कुडाले या काही वेळासाठी उपस्थित राहिल्या. मात्र प्रत्यक्षात पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कामं करून घेतली पाहिजेत, ती कामं आजही तिसऱ्या दिवशी होत नसल्याचं स्पष्ट झालंय. मुंबईतील चौपाटी फिरण्यासाठी देश विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात, पण आज या चौपाटीची जी अवस्था झालेली आहे त्यावरून पर्यटक कमालीचे नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. परराज्यातनं आलेल्या पर्यटकांची काय प्रतिक्रिया आहे ते देखील पाहूया. उत्तराखंड नैनीताल से आया हूँ जी। मैं यहाँ घूमने के लिए आया था। मैं काफ़ी नाम सुना है जूहू बीच का, बट आकर के काफ़ी निराशा हासिल हुई है। काफ़ी गंदगी है यहाँ पर। हाँ, फर्स्ट टाइम आया था मैं घूमने के लिए उत्तराखंड से। जी, इस समय तो गंदगी से आगे जाने की इच्छा ही नहीं हो रही है। गंदगी जरूरत से ज़्यादा है। हाँ, बीचेस घूमने के लिए ही मुंबई आया था। नाम सुना था काफ़ी, मैंने चलिए टहल आते हैं, लेकिन यहाँ आने के बाद काफी निराशा हुई। टीवी मूवीज वगैरह में देखते हैं तब तो बड़ा सुंदर सा लगता है, बहुत मन भी था, बहुत मतलब उम्मीद से आए थे, बट यहाँ पे अभी तो लॉक करा हुआ है और मतलब काफी गंदा भी हो रहा है, मन भी नहीं कर रहा है जाने का। मछलियाँ मरी हुई हैं बिल्कुल किनारे पर, बहुत गंदा हो रहा है, पॉल्यूटेड हो रहा है बहुत ज्यादा पानी। हम सरकार से चाहते हैं कि थोड़ी यहाँ पे आने वालों के लिए सुविधा भी सही हो थोड़ा, और यहाँ थोड़ी साफ सफाई अच्छे से हो। घूमने नहीं मिल रहा है, सफाई की वजह से सब लॉक कर रखा है, तो बस ये है कि थोड़ा सा सरकार देखे कि अगर अच्छी जगह है, घूमने लायक जगह है, तो इसको थोड़ा सुंदर और अच्छा बनाए ताकि लोग आए और इससे ज्यादा इम्प्रेस हो। लोकशाही मराठीच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागं झालेलं होतं. पण आता स्थानिक भाजपा आमदार अमित साटम हेही जुहू चौपाटीवर दाखल झाले होते आणि त्यांनी स्वच्छतेसंदर्भातला आढावाही घेतला. गेली अनेक वर्ष जुहू बीच आपल्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि त्यामुळं जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर कचरा मोठ्या प्रमाणावर फेकला गेला. असं होऊ नये म्हणून पालिकेला पत्र लिहिलं असून ट्रॅश बूम प्रणाली मोठ्या प्रमाणावर लावली जावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. स्वच्छतेसाठी मनुष्यबळ आणि मशिनरी दुप्पट करण्यात आलेली असून आता कचरा सतत साफ होत राहील. आतापर्यंत जितके कर्मचारी लावण्यात आलेले होते त्याहीपेक्षा जास्त मनुष्यबळ वाढवण्यात आलेलं असून दोन्ही शिफ्टमध्ये 75 कर्मचारी काम करतात. आज आलेला कचरा उद्या साफ होईल, उद्या आलेला कचरा परवा साफ होईल आणि नव्यानं आलेला कचरा आम्ही अधिकची यंत्रणा लावून साफ करून घेऊ, असं अमित साटम यांनी सांगितलेलं आहे. खरं तर या समुद्राची स्वच्छता मोहीम सर्वप्रथम तुम्ही सुरू केलेली होती, पुढाकार घेतलेला होता, परंतु आता मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येतो. गेली अनेक वर्ष जुहू बीच हा त्या जुहू बीच वरती असलेल्या स्वच्छतेमुळे प्रसिद्ध झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये असं होऊ नये याकरता मी मुंबई महानगरपालिकेला असं पत्र दिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शहरातले नदी नाले समुद्रामध्ये वाहतात त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅश बूम्स हे लावण्यात आले पाहिजे. सर्वात जास्त कचरा हा जुहू बीच वरती आलेला आहे यावर्षी आणि त्यामुळे आता मॅनपॉवर ही डबल करण्यात आलेली आहे, जास्त वाढवण्यात आलेली आहे आणि किमान 2 शिफ्टमध्ये 75 अशी 150 मॅनपॉवर या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलेली आहे. मशीन्सही वाढवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे कचऱ्याचा क्वांटम बघता मॅनपॉवर आणि मशिनरी सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. तुम्ही काल जो कचरा बघितला आणि आज जो कचरा बघताय तो सेम कचरा नाहीये. काल आलेला कचरा उचलला गेला होता, परंतु आज नव्यानं पुन्हा या ठिकाणी कचरा आलेला आहे. आज आलेला कचरा उद्यापर्यंत साफ होईल, पण उद्या जो कचरा येईल तो परवापर्यंत साफ होईल आणि त्यामुळे सगळाच कचरा आम्ही साफ करून घेतला, पण नव्यानं पण कचरा येतोय ना. त्यामुळे नव्यानं आलेला जो कचरा आहे त्यामुळे या पावसाळ्यामध्ये ऍडिशनल मॅनपॉवर आणि मशिनरी ही डिप्लॉय आम्ही करतो. लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा जुहू चौपाटीची तीच अवस्था कचऱ्याच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. सध्या प्रशासनाला याबाबत काहीही ठोस कृती करायची नाही. लाखोंचं कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारावर जबाबदारी निश्चित करायची नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे.
जुहू चौपाटीची ही अवस्था पाहता गेल्या 3 दिवसात पालिकेनं युद्ध पातळीवर यंत्रणा कार्यान्वित करून चौपाटी स्वच्छ करण्याची गरज होती. मात्र कंत्राटदारांसोबत असलेल्या हितसंबंधांमुळे पालिका अधिकारी चौपाटीवर साचलेल्या कचऱ्यासंदर्भात ठोस पावलं उचलत नाहीयेत. मात्र लोकशाही मराठी जनहितासाठी जोपर्यंत जुहू चौपाटी पूर्णपणे या कचऱ्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत या परिस्थितीचा सतत आढावा घेत राहील. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.